ओम श्री साईराम. प्रेमवाहिनी प्रकरण 13. सनातन विद्येची आवश्यकता. मानवाने अगणित कला कौशल्य आणि विज्ञान शाखांमध्ये स्वतः निपुणता मिळवली आहे, नाही का? त्याने असंख्य यंत्र निर्मिली आहेत. त्याने प्रचंड ज्ञानभांडार संग्रहित केलं आहे. असं असूनही सुखसमाधानासाठी अत्यावश्यक असलेली मनःशांती त्याला मिळवता आलेली नाही. उलट या सर्व विद्या दिवसेंदिवस माणसाला अधिकाधिक खोल पाण्यात खेचून नेत आहेत आणि मनःशांती दूर दूर जाते. याचं कारण असं सांगता येईल, या कला आणि शास्त्रांचं मूल्य क्षणभंगूर आहे. ही यंत्र ऐहिक सुखसोयी पुरवतात. हे सर्व ज्ञान तात्कालिक क्षणभंगूर वस्तूंचं आहे. ही विद्या विश्वाचं गुह्यतम रहस्य प्रगट करत नाही. एक रहस्य असं आहे की जे कळलं तर सगळी रहस्य उलगडतात. एक अशी समस्या आहे की जर ती समस्या सुटली तर सगळ्या समस्या सुटतात. एक गाठ अशी आहे की जी सुटली की सगळ्या गाठी सैल होतात. एक शास्त्र असं आहे की ज्यात प्रावीण्य मिळवलं तर सर्व शास्त्र अवगत होतात. ते अत्यंत महत्त्वाचं शास्त्र म्हणजे सनातन विद्या आहे. जर एका वृक्षाला नष्ट करायचं असेल तर त्याच्या मुळावरच घाव घालावा लागतो. एक एक पानं करून खुडली तर काही उपयोग होत नाही, कारण फार वेळ लागतो आणि कदाचित हा प्रयत्न सफल होतही नाही. प्राचीन वैदिक ऋषीमुनींना ही सनातन विद्या ज्ञात होती, परंतु भारतीय लोक त्यांना आपले पूर्वज म्हणायला संकोचत आहेत. त्यांनी आपल्या वैराग्यपूर्ण तपश्चर्येने ईश्वरदर्शन केलं आणि त्याची कृपा संपादन केली. त्यांनी धैर्याने शोधून काढलेली ही विद्या ग्रंथाद्वारे विशद करून सांगितली. इतर देशांमधील जिज्ञासूंनी या ग्रंथसंपदेचं अध्ययन करून मान्य केलं की भारताने सर्व जगाला नवा मार्ग दाखवला आहे. त्यांची ही विधानं सर्वज्ञात आहेत. दिवा घराला प्रकाशित करतो, पण दिव्याच्या बुडाशी अंधाराचं वर्तुळ दडलेलं असतं. त्याचप्रमाणे भारतीयांना या खजिन्याचं ज्ञान नाही आणि फिकीरही नाही. याला भाग्याची विडंबना समजून आपण गप्प बसायचं का? पूर्वीच्या युगांमध्ये भारतीय त्यांची दैनंदिन आह्निकं पार पाडत असत. ते पवित्र वातावरणात शुद्ध केलेल्या स्थानावर बसून वेद उपनिषदांचा अभ्यास आणि त्यानुसार आचरण करीत. इतरांच्या मार्गदर्शनासाठी आणि स्वतःच्या जाणीवेत जपून ठेवण्यासाठी ते आपले अनुभव भूर्ज पत्रावर लिहून ठेवत. पण त्यांच्या वंशजांनी, मुलांनी आणि नातवंडांनी हे ग्रंथ पूजावेदीवर ठेवून त्यांची पूजा करणं सुरू केलं. दुर्लक्षित होऊन या ग्रंथावर धुळीचे थर बसले आणि ते अडगळ बनून भूर्ज पत्रांचं चूर्ण होऊन मूषकांचं खाद्य बनलं. परंतु पाश्चात्य अभ्यासकांनी ही अडगळ शोधून असं जाणलं की यात अतुलनीय प्रकाश स्रोत आणि अमूल्य ज्ञानमौक्तिकं जतन केलेली आहेत. त्यांनी ही ग्रंथसंपदा डोक्यावर घेऊन तिला आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी भारताची बहुमूल्य भेट आहे असं घोषित केलं. त्यांनी नेत्रांमध्ये आनंदाश्रू भरून आणि कृतज्ञ हृदयानी त्यांना दर्या पार नेलं. आता मी भारताची मुलं काय करत आहेत ते सांगू का? त्यांनी या ग्रंथांची पानं उघडून बघितलीच नाहीत, मजकूर अभ्यासला नाही की ग्रंथाबद्दल आपली उत्सुकताही दर्शवली नाही. लाखांमध्ये एखादाच हे ग्रंथ वाचतो, पण त्यालासुद्धा मूर्ख आणि विक्षिप्त असल्याचा उपहास सहन करावा लागतो. या ग्रंथांना असत्य आणि दंतकथाचं भारूड समजून त्यांचे आणि त्यांच्या लेखकांच्या ऐतिहासिकतेवर वाद घातला जातो. शिकायला अवघड आहे असं म्हणून ते संस्कृत भाषा सोडून देतात आणि इतर देशांमधील विद्वानांना हा खजिना देऊन टाकतात. हे किती खेदजनक दृश्य आहे. त्यांनी स्वतःच्या मातृभाषेच्या अभ्यासाकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं असतं तर थोडी तरी भरपाई झाली असती. पण हे सुद्धा ते करत नाहीत. सगळीकडे उपेक्षा आणि हेळसांड चालली आहे. छे छे, मी ऐहिक सुखाचा धिक्कार करत नाही. लोक सुखी असले की मला आनंद वाटतो, पण कृपया हे सुख कायम टिकणारं आहे असं समजू नका. ऐहिक सुख मिळवण्यासाठी तुम्ही सर्व कला आणि शास्त्रांचा अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे,
पण हे सुख चिरकाल टिकणारं नाही याची सर्वांनी आठवण ठेवावी. फक्त एकाच विद्येतून, उपनिषद विद्येतून शाश्वत सुख प्राप्त करून घेणं शक्य आहे. ते ईश्वर साक्षात्काराचं शास्त्र आहे. ती ऋषींची शिकवण आहे. तीच फक्त माणसाला वाचवू शकते आणि शांती देऊ शकते. यापेक्षा उच्चतर काही नाही. हे निर्विवाद सत्य आहे. तुमची सुखदुःख काहीही असली, उपजीविकेसाठी तुम्ही कोणत्याही विषयात तज्ज्ञ असलात तरी तुमचे डोळे ब्रह्मविद्येवर खिळलेले असू देत. सद्गुणांचा विकास आणि आचरण यांच्याशिवाय नुसतीच बुद्धी तीक्ष्ण केली आणि केवळ माहिती मेंदूत साठवली तर जगाची प्रगती होऊ शकत नाही आणि विश्वकल्याणही धोक्यात येईल. पण सध्या लोकांचा सद्गुणांवरचा विश्वास उडत चाललाय असे दिसतंय. कारण शैक्षणिक पद्धती, आध्यात्मिक शिकवण किंवा प्रशिक्षण यांना कोणतंही स्थान देत नाही. खरं शिक्षण मुलामुलींच्या सुंदर गुणांना बिघडवत नाही किंवा त्यांचा दुरुपयोग करत नाही. अवजड अडगळीने मेंदू भरून टाकण्यावर ते समाधान मानत नाही. ज्यांच्यामुळे माणूस वेगळा उठून दिसतो त्या सर्व सद्गुणांच्या विकासाला पूर्ण वाव देते. केवळ तेच शिक्षण हितावह होय. जय साईराम.